थंबनेल मध्ये जी काही एमबीबीएस आणि बीडीएस ची फी दर्शवण्यात आलेली आहे ही खरोखरच आहे का आणि असेल तर ती कोणत्या कॅटेगरीसाठी आहे आणि इतर कॅटेगरीजसाठी टोटल फीज वगैरे काय असतील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. असाच प्रतिसाद म्हणजे मिळो अशी आशा आहे. मी डायरेक्ट येतोय फी स्ट्रक्चरवर. ओके, आता हे जे काही फी स्ट्रक्चर आलेलं आहे हे सीईटी सेलने पब्लिश केलेलं आहे आजच. आणि या फी स्ट्रक्चर मध्ये इथे पाहू शकता की इथे टोटल फी जी आहे ही टोटल फी इथे आहे 10,000 रुपये. ही जी काही फी आहे ही एससी आणि एसटी कॅन्डिडेट साठी आहे. व्हीजे आणि एनटी कॅन्डिडेट साठी किती आहे विथ एनसीएल 10,000 रुपये. ओके, ओपन अँड ईडब्ल्यूएस ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ओबीसी इन्क्लुडिंग एसबीसी आणि एसीबीसी विथ एनसीएल या कॅन्डिडेट साठी हे सर्व महाडीबीटीच्या वेबसाईट म्हणजे फॉर महाराष्ट्र स्टुडंट ओनली हु आर एलिजिबल फॉर स्कॉलरशिप स्कीम अंडर महाडीबीटी या विद्यार्थ्यांसाठीच आहे. हे प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे पहा, फॉर महाराष्ट्र स्टुडंट ओनली. ओके, मग या कॅन्डिडेटसाठी फिमेलसाठी मुलींसाठी ट्युशन फी जी आहे ती 0च आहे. इतर फीज मुलींना भरावी लागणार आहे आणि ती फीज त्याची टोटल सुद्धा 10,000 रुपयेच आहे. ओके, मेलसाठी ट्युशन फी जी आहे ती 76,050 रुपये आहे आणि टोटल जी आहे ती आहे 86,050 रुपये. ओके, आता कॉलेज अलॉट झाल्यानंतर आफ्टर अलॉटमेंट ऑफ हॉस्टेल, कॉलेज अलॉट झाल्यानंतर हॉस्टेल अलॉट होईल आणि हॉस्टेल अलॉटमेंटचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस आहेत 4,000 रुपीज. ओके, पर इयर. ओपन कॅटेगरी मेल अँड फिमेल कॅन्डिडेट साठी ज्यांचं इन्कम मोर दॅन 8 लाख म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं, मग त्यांच्यासाठी टोटल फी जी आहे ती 1,62,100 रुपये आहे आणि हॉस्टेल चार्जेस दिलेले आहेत 4,000. हे झालं एमबीबीएसच्या बाबतीत. ओके, आता इथे याच्याच खालोखाली इथे दिलेलं आहे बीडीएस फी स्ट्रक्चर. आणि बीडीएस फी स्ट्रक्चर जे आहे ते काय आहे ते आपण पाहूया. तर ओपन कॅटेगरीसाठी पहा, ओपन कॅटेगरीसाठी टोटल फी जी आहे ती आहे 1,22,400 रुपये. त्यांचं हॉस्टेल रेंट जे आहे ते 4,000 आहे. ओके, एससी आणि एसटी कॅटेगरी साठी मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट महाडीबीटीच्या वेबसाईटच्या माध्यमातून स्कॉलरशिप स्कीम अंडर मध्ये त्यांची फी असणार आहे 8,000 रुपये प्रत्येक वर्षाची. व्हीजे अँड एनटी विथ एनसीएल या विद्यार्थ्यांसाठी ही फी असणार आहे 8,000 रुपये. ओपन ईडब्ल्यूएस ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, ओबीसी ज्याच्यामध्ये एसबीसी सुद्धा येतात आणि एसीबीसी विथ एनसीएल यांच्यासाठी फी जी आहे ती आहे 8,000 रुपये फिमेल कॅन्डिडेट मुलींसाठी. ओके, मुलांसाठी ही फी असेल 65,200 रुपये. यांच्यासाठी सुद्धा बीडीएस स्टुडंटसाठी सुद्धा जी काही हॉस्टेल फी आहे ती पहा इथे 4,000 दिलेली आहे. आफ्टर अलॉटमेंट ऑफ हॉस्टेल फॉलोइंग चार्जेस विल बी ऍप्लिकेबल. ओके, याच्याच खालोखाल 2 सूचना दिलेल्या आहेत पहा. अदर फीज विल बी चार्ज बाय द कॉलेज ॲज पर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी रूल्स. या व्यतिरिक्त काही फी असतील म्हणजेच इतर काही फी असतील तर त्या कॉलेजच्या किंवा युनिव्हर्सिटीच्या नियमानुसारच असतील. ओके, दुसरा पॉइंट दिलेला आहे, प्लीज चेक द वेबसाईट ऑफ अलॉटेड इन्स्टिट्यूट रिगार्डिंग डिटेल्स ऑफ द डिमांड ड्राफ्ट टू बी सबमिटेड. ज्यांना कॉलेज अलॉट होईल त्या विद्यार्थ्यांनी किती रुपयांचा डिमांड ड्राफ्ट त्या कॉलेजच्या नावे काढायचा आहे हे कॉलेजच्या वेबसाईटवर चेक करायचं आहे. ओके, या
नोटीसमध्ये खालोखाल इथे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज फीज फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 अप्रूव्ड बाय फी रेग्युलेटिंग अथॉरिटी. प्रायव्हेट कॉलेजेसच्या फी सुद्धा इथे मेन्शन करण्यात आलेल्या आहेत. मग इथे पहा, KG सुमया मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सायन मुंबई, डिस्ट्रिक्ट दिलेला आहे मुंबई सिटी. ट्युशन फी दिलेली आहे. पहा, ट्युशन फी टोटल म्हणजे ही ट्युशन फी दिलेली आहे आणि डेव्हलपमेंट फी दिलेली आहे. टोटल आहे 12 लाख रुपये. ट्युशन फी 10,90,909 आणि डेव्हलपमेंट फी जी घेतलेली आहे ती 1,09,091. म्हणजे अशा रीतीने इतर सर्व कॉलेजेसची फीज ही या PDF मध्ये दिलेली आहे. ओके, अशा रीतीने जवळपास इथे 22 कॉलेजेस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची फी देण्यात आलेली आहे. ओके, आता या प्रायव्हेट कॉलेजच्या फीच्या अंडर म्हणजे त्या नोटीसच्या खालोखालच इथे अजून काही माहिती आपल्याला किंवा सूचना दिलेल्या आहेत. पहा, ऍड हॉक म्हणजे फॉर दिस, यासाठी कशासाठी, ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज यांच्यासाठी फॉर न्यू कॉलेजेस, नवीन कॉलेजेस जे या लिस्टमध्ये नाही आहेत पण ते समजा या वर्षापासून सुरू होणार आहेत. नॉट इन द अबो लिस्ट फॉर द फर्स्ट 2 years ॲज फॉलोज. पहिल्या 2 वर्षांसाठी पहा, फॉर अकॅडमिक इयर 2024-25 ॲडॉक फीज किती वॉज म्हणजे हे ऍडमिशन झालेले आहेत 8,50,000. ओके, फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ॲडॉक फीज जी आहे ते किती आहे 8,50,000 रुपये. दिस फीज आर सब्जेक्ट टू चेंज म्हणजे या फीज ज्या आहेत त्या बदलू शकतात. ॲज मेन्शन ऑन FRA वेबसाईट. FRA काय, फी रेग्युलेटिंग अथॉरिटी जे आहे त्यांच्या वेबसाईटनुसार त्यांचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार ते त्या फीज बदलू शकतात. त्यानंतर अजून एक दिलेलं आहे, प्लीज चेक द वेबसाईट ऑफ द अलॉटेड इन्स्टिट्यूट. जर आपल्याला एखादं प्रायव्हेट मेडिकल इन्स्टिट्यूट अलॉट झालं तर आपल्याला त्या प्रायव्हेट मेडिकल इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे डिटेल्स ऑफ द डिमांड ड्राफ्ट, म्हणजे किती रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आपण त्या कॉलेजला सबमिट करायचा आहे म्हणजे द्यायचं आहे. याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कॉलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.